आगामी विधानसभा चुनाव को लेकर महाराष्ट्र में पार्टियों के बैठक का दौर जारी है। लगातार अलग अलग पार्टी अपने प्रतिनिधि के साथ बैठक कर रही है। वहीं लोकसभा चुनाव के बाद अब विधानसभा चुनाव में महाविकास आघाड़ी की तरफ से बैठक का दौर जारी है। चुनावी रणनीति को लेकर आज महाविकास आघाड़ी की अहम बैठक शिवालय में की गई। इस बैठक में आगामी विधानसभा चुनाव समेत सीट बंटवारा को लेकर चर्चा हुई। इसके अलावा आने वाले 16 अगस्त को महाविकास आघाड़ी की तरफ से मुंबई में बड़ी सभा की जाएगी, जिसमें महाविकास आघाड़ी पार्टी के सभी दल मौजूद रहेंगे। इस बैठक में देश के नेता राहुल गांधी सहित बैठक में कांग्रेस के बाला साहेब थोराट, नाना पटोले, विजय वडेट्टीवार और शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सहित राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार खुद मौजूद रहेंगे। धोरणात्मक चर्चेवर अधिक भर होता। तीनही पक्षांनी मिळून या राज्यामध्ये उत्तम सरकार दिलेलं आहे हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे। संकटाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने ज्या पद्धतीनं काम केलंय त्याची नोंद देशाने घेतली हेही आपल्या सगळ्यांना माहीत आहे। म्हणून तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या आजच्या बैठकीमध्ये एक धोरणात्मक आम्ही चर्चा केली। कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा झाली, त्याला कसं पुढे जायचं। महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्या संदर्भात सुद्धा चर्चा आम्ही केली। माननीय आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या प्रमुख किंवा त्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांच्या नेतृत्वामध्ये जाहीरनाम्याचं काम जोरात सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये ही चर्चा झाल्यानंतर 16 तारखेला षण्मुखानंद हॉलमध्ये तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची पदाधिकाऱ्यांचा मेळावा, राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन 16 ऑगस्टला षण्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे। याबरोबरच आम्ही 20 तारखेला ऑगस्टला स्वर्गीय माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त माननीय आमचे नेते राहुलजी गांधी येणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यव्यापी बैठकीचा आणि मोठ्या रॅलीचं आयोजनही आम्ही केलेलं आहे। याही कार्यक्रमामध्ये मान्यवर नेत्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती सुद्धा आम्ही केलेली आहे। या 16 तारखेचा कार्यक्रम हा अत्यंत महाराष्ट्रातील शेवटच्या जिल्ह्यातील तीनही पक्षाचे प्रमुख त्या मेळाव्याला उपस्थित राहतील। एक उत्तम सरकार देण्याच्या दृष्टीनं त्याचा शुभारंभ महाराष्ट्रामध्ये षण्मुखानंद सभागृहामध्ये त्या रॅलीने होणार आहे। आजची चर्चा अत्यंत एक महाविकास आघाडीचं सरकार आणण्याच्या दृष्टीनं तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सकारात्मक चर्चा घडवून आणली आणि त्या चर्चेतून तीनही पक्ष मिळून या महाभ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून हाकलून न्यायचं। पूर्वी एक नारा दिला होता, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, आता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्राला, गहाण ठेवलाय गुजरातला। आणि सर्व ही मिंदे कंपनी या राज्याला
गुजरातकडे गहाण ठेवण्याचं काम जे सुरू झालेलं आहे, टक्केवारी प्रचंड वाढली आहे. 40% सरकारची कमिशनखोरी पुढे गेली आहे. अशा स्थितीमध्ये जनता वैतागली आहे. निवडणुकांची वाट जनता बघते आहे आणि या महापापी महाभ्रष्टाचारी सरकारला असं सत्तेतून घालवू याची वाट बघते आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आजची झालेली बैठक अत्यंत महत्वपूर्ण बैठक होती, महत्वाची बैठक होती. धोरणात्मक चर्चा झाली, एकूणच जाहीरनाम्यावर चर्चा झाली, मिनिमम कार्यक्रम मिनिमम प्रोग्रामवर सुद्धा चर्चा झाली आणि पुढची बैठक लवकरच घेण्याचं आम्ही ठरवलं आहे. सर, हिंदी में जाना चाहेंगे आज की बैठक में क्या चर्चा हुई?